हॅलो मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहणार आहोत, जी की पवित्र पोर्टलवरती आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे एप्रिल महिन्याच्या सेकंड वीक पासून आपल्याला जो काही प्रेफरन्स द्यायचा आहे, पसंतीक्रम द्यायचा आहे, तो पसंतीक्रम एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने द्यायचा आहे त्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ती माहिती आपण अतिशय विस्तारामध्ये आणि अतिशय साध्या आणि सरळ भाषेमध्ये शिकणार आहोत। म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याकरिता अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहावा। तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल किंवा बऱ्याच वेळा पाहिल्याच्या नंतर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधले लेटेस्ट माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या YouTube चॅनलवरती अपडेट करतच असतो। त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्यामुळे मिळून जाईल। मित्रांनो, कालच्या तारखेला पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यावा याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये हा डेमो देखील दाखवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये काही प्रमाणावर चेंजेसची अजूनही आवश्यकता आहे का ते पाहण्याकरिता हा डेमो दाखवण्यात आलेला आहे काही वरिष्ठ मंडळींना आणि त्यांच्या थ्रू ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आता ही जी माहिती आहे ती आपण विस्ताराने पाहणार आहोत। येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या सेकंड वीक मध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम देण्याकरिता सर्वच्या सर्व उमेदवारांना लॉग इन उपलब्ध होणार आहे आणि त्यावेळेस आपलं सर्वात महत्त्वाचं काम चालू होणार आहे आणि ते काम म्हणजे आपल्याला आपल्या कॅटेगरीसाठी किंवा आपल्या विषयाकरिता जे काही शाळा उपलब्ध आहेत त्या शाळेवरती जे काही जागा उपलब्ध आहेत त्या जागांवरती आपल्याला पसंतीक्रम नोंदवायचा आहे। आता तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने नोंदवायचा आहे त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आपण पाहत आहोत। ही प्राथमिक माहिती आहे, त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती सांगतच आहे, परंतु ज्यावेळेस ॲक्च्युअल लॉग इन उपलब्ध होणार आहे त्यावेळेस मी कशा प्रकारे प्रेफरन्स द्यायचा आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल, ज्याच्यामध्ये मी माझ्या कॉम्प्युटरची स्क्रीन रेकॉर्ड करेल आणि ॲक्च्युअल डेमो तुम्हाला दाखवेल। परंतु तत्पूर्वी तुम्हाला या भरती प्रक्रियेची A to Z माहिती व्हावी म्हणून आज ही माहिती मी फक्त तोंडी सांगत आहे, कारण सध्या तरी लॉग इन उपलब्ध नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलवरती जे काही आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांनी नोंदणी केलेली आहे ते 1,10,000 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, म्हणजे 1,10,000च्या आसपास ते स्टुडंट्स आहेत की ज्यांनी पवित्र पोर्टलवरती लॉग इन केलेलं आहे, आपली माहिती सेल्फ सर्टिफाई केलेली आहे, म्हणजे जे की या पदांकरिता पात्र आहेत। जे की पद आहेत 12,001, या 12,001 पदांसाठी जी काही चुरस आहे ती जवळपास या 1,10,000 उमेदवारांमध्ये आहे। आता या सर्वांना ॲट अ टाइम लॉग इन उपलब्ध होणार आहे। पवित्रवरती लॉग इन करायचं आहे। पवित्रवरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स दाखवले जाणार आहेत आणि ऑप्शन्स दाखवल्याच्या नंतर आपल्याला जे काही ॲप्लिकेंट आहे, आपण ॲप्लिकेंट असल्यामुळे त्या ॲप्लिकेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला जो काही युजर आय डी आहे तो युजर आय डी टाकावा लागणार आहे आणि जो काही आपला जुना पासवर्ड आहे तोच पासवर्ड आपल्याला पुन्हा एक वेळेस टाकायचा आहे। आणि ज्या वेळेस आपण लॉग इन करू, आपल्या कॉम्प्युटरमधून करूया किंवा मोबाईलमध्ये ते आपल्याला लॉग इन उपलब्ध असणार आहे। मग आपण या ठिकाणी सध्या तरी कॉम्प्युटरवरूनच लॉग इन करणार आहोत। जेव्हा आपण लॉग इन केलेलं आहे, लॉग इन केल्याच्या नंतर ॲक्च्युअली आपल्याला स्क्रीनवरती काय दिसणार आहे, लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला दोन ऑप्शन्स त्या ठिकाणी दिसणार आहे। एक ऑप्शन असणार आहे रेफरन्स आणि दुसरं ऑप्शन असणार आहे रिपोर्ट। आपल्याला ज्यावेळेस आपण रेफरन्स देणार आहोत, रेफरन्स वरती ज्यावेळेस आपण क्लिक करणार आहोत, रेफरन्स वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर 7 ऑप्शन्स अजून निघणार आहेत, आपल्याला दिसणार आहेत। त्या 7 ऑप्शन पैकी पहिल्यांदा आपल्याला ऑप्शन दिसणार, पहिल्यांदा जे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे जनरेट रेफरन्स। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणचा अभ्यास केल्याच्या नंतरच आपण सगळ्या प्रकारे रेफरन्स देऊ शकू। कारण यामध्ये असं दाखवलेलं आहे की ज्या काही पदांसाठी आपण पात्र असणार आहोत ती सगळी पदे आपल्याला या जनरेट रेफरन्स नावाच्या टॅबमध्ये दिसणार आहे। म्हणजे फक्त आपण ज्या पदासाठी पात्र आहोत तेवढीच पदे आपल्याला या पवित्र पोर्टलवरती दिसणार आहेत। म्हणजे उदाहरणार्थ मी जर का ओबीसीचा कॅन्डिडेट असेल आणि मी जर प्रकल्पग्रस्त असेल
तर मला ओबीसी कॅन्डिडेटचे जागा दिसतील आणि त्यामध्येही प्रकल्पग्रस्तच्या जागा दिसतील. त्यातल्या त्यात ओबीसीचे जे जनरल प्युअरचे जागा आहेत तेच दिसतील. ओबीसी महिला दिसणार नाही, ओबीसी अनाथ दिसणार नाही, ओबीसी खेळाडू दिसणार नाही. आणि याच्यासोबतच मला ओपन प्युअरच्या जागा दिसतील, ज्या की ओपनच्या जागा सर्वांसाठीच आहे. जर का आपण त्यासाठी पात्र असू तर त्या जागा आपल्याला दिसतील. उदाहरणार्थ जर का अजून त्याच्यासोबत अजून त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आपण 1ली ते 5वी या पदासाठीच पात्र आहोत आणि 6वी ते 8वी साठी पात्र नाही आहोत किंवा 9वी ते 12वी साठी पात्र नाही, तर फक्त आपल्याला 1ली ते 5वीचीच पदं त्या ठिकाणी दिसणार आहेत. 6वी ते 12वीची पदे आपल्याला दिसणार नाही. म्हणजे आपण ज्या पदासाठी पात्र आहोत तेवढी आणि तेवढीच पदे आपल्याला दिसणार आहेत. आणि या जनरेट रेफरन्स मधून आपल्याला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे. म्हणजे सगळी पदे, महाराष्ट्रामधली सगळीच्या सगळी पदे ज्या पदांसाठी आपण पात्र आहोत ती सगळी पदांची जाहिरात आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे की याच्यापैकी आपल्याला नेमकं प्रेफरन्स कुणाला द्यायचा आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदच्याही जाहिराती असतील, खाजगी संस्थेच्याही जाहिराती असतील. आणि खाजगी संस्थेमध्ये आता 2 कॅटेगरी निर्माण झालेल्या आहेत. एक ती संस्था आहे जी की मुलाखत घेणार आहे आणि एक ती संस्था असेल जी की विदाऊट इंटरव्ह्यू असणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू शिवाय, मुलाखतीशिवाय असणार आहे. जसे की आपल्याला माहिती आहे काही संस्था या मुलाखत घेणार नाही, म्हणजे ते जवळपास जिल्हा परिषदेसारखं त्यांच्यामध्ये नियुक्ती होणार आहे. मग त्यापैकी आपल्याला नेमकं कुणाला पसंतीक्रम द्यायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे. ते अगोदर आपल्याला व्यवस्थितपणाने त्या पीडीएफचा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास केल्याच्या नंतर एखाद्या रजिस्टरवरती नोट डाऊन करायचं आहे आणि पुन्हा लॉग आउट न करता आपल्याला त्या ठिकाणी जे 2nd नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. 2nd नंबरचं ऑप्शन असणार आहे असाइन रेफरन्स. असाइन करणे म्हणजे पसंतीक्रम देणे. त्या ठिकाणी आपण जसे की पीडीएफ फाईलमधून आपण जे काही ठरवलेले जिल्हे असतील किंवा जे काही ठरवलेल्या संस्था असेल त्या संस्थांना आपण ज्यावेळेस पसंतीक्रम देऊ त्यावेळेस असाइन रेफरन्स वर आपण क्लिक केल्याच्या नंतर त्या सगळ्या शाळांची, जिल्ह्यांची यादी आपल्या समोर आलेली असेल आणि त्याच्या समोर एक चौकट असणार आहे. त्या चौकटीमध्ये आपल्याला टिक मार्क करायचा आहे. ज्यालाही आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे त्याला आपल्याला टिक मार्क करायचा आहे आणि ज्या संस्थेला किंवा ज्या जिल्ह्याला आपल्याला पसंतीक्रम द्यायचा नाहीये त्याला टिक मार्क करायचा नाही, त्याला ब्लँक सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तो काम आपलं संपून जाणार आहे. फक्त यामध्ये एक गोष्ट अतिशय बारकाईने लक्ष ठेवायची आहे, याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. कारण याच्यापूर्वी आपल्या मित्रमैत्रिणींनी प्रचंड चुका करून ठेवलेल्या आहे आणि कदाचित यामध्ये झालेली चूक ही आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. त्याच्यानंतर हे पसंतीक्रम दिल्याच्या नंतर दुसरा 3 नंबरचा ऑप्शन असणार आहे कन्फर्म रेफरन्स. हे जे रेफरन्स आहेत चुकून देण्यात आलेले असतील एखादे तर ते आपण पुन्हा एकदा रिसिलेक्ट करू शकतो. म्हणून आपल्याला कन्फर्म करण्यासाठी 3 नंबरचा टॅब दिला जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला ते जे ऑप्शन्स आहेत आपण दिलेले ते कन्फर्म करण्यासाठी चान्स मिळणार. त्यानंतर 4 नंबरचं जे काही टॅब असणार आहे त्याच्यामध्ये ऍड रेफरन्स आहे. जर का आपण चुकून अजून एखादी 2 संस्था आपल्याला पसंतीक्रम मध्ये सामील करायच्या आहेत किंवा एखादं संस्था आपल्याला डिलीट करायची आहे तर ते ऑप्शन आपल्याला यामध्ये भेटणार. 5 नंबरचं एक ऑप्शन भेटणार आहे डिलीट ऑप्शन. डिलीट ऑप्शन मध्ये जर का आपल्याला एखादा पसंतीक्रम मधला एखादा जिल्हा किंवा एखादी संस्था डिलीट करायची, त्या ठिकाणी आपला असं मन झालं की आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं नाहीये तर मग आपण तो त्या ठिकाणापासून डिलीट करू शकतो. 6 नंबरला एक महत्वाचा ऑप्शन येणार आहे चेंज ऑप्शन. चेंज ऑप्शन मध्ये जर का आपण जो काही पसंतीक्रम देत आहोत, 1 नंबरला जो दिलाय, 2 नंबरला जो दिलाय, 3 नंबरला जो दिलाय, त्यामध्ये जर का आपल्याला चेंजेस करायचे असतील तर चेंज करण्यासाठी देखील आपल्याला वेळ दिला जाणार आहे किंवा ते जे ऑप्शन आहे ते ऑप्शन दिला जाणार आहे. उदाहरणार्थ जसं मी परभणी जिल्ह्याचा आहे, आता मला जर का रेफरन्स द्यायचा असेल तर साहजिक आहे मी माझा जिल्हा स्वतःला निवडेल. 1 नंबरला परभणी जिल्हा सांगेल, त्याच्यानंतर परभणीच्या आसपास असलेला जालना असेल 2 नंबरला, औरंगाबाद 3 नंबर, लातूर 4 नंबर, बीड आहे 5 नंबर, अशा प्रकारचे मी जिल्हे निवडेल. परंतु मला असं वाटलं की परभणीमध्ये माझा नंबर नाही लागला आणि जालन्यामध्ये मला द्यायचं नाहीये तर मग मी कदाचित 2 नंबरला जालना दिला होता त्याच्या बदल्यामध्ये मी तो डिलीट करून किंवा औरंगाबाद 2 नंबरला ठेवू शकेल, जालना 4 नंबरलाही देऊ शकेल. हे ऑप्शन आपल्याला चेंज ऑप्शन मध्ये भेटणार आहे.
ते जर का आपल्याला सुरुवातीला चूक झाली तर तेव्हाच्या तेव्हा दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला थोडेसे एक टॅप देऊन टाकण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं एक 7 नंबरचं ऑप्शन आहे लॉक रेफरन्स. लॉक रेफरन्स मध्ये काय आहे, जेवढेही आपण पसंतीक्रम दिलेले आहे ते लॉक केले जातील. म्हणजे ते ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर बाकी आपण दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला करता येणार नाही. जसं आपण की बऱ्याच काही टीव्ही गेम शो मध्ये पाहत असतो, लॉक किया जाए, त्याच पद्धतीने या ठिकाणी लॉक केल्याच्या नंतर आपण आपलं उत्तर बदलू शकणार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी लॉक केल्याच्या नंतर आपला रेफरन्स क्रमांक आपण चेंज करू शकणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपल्याला अजिबात कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही की आपण 20 शाळा निवडायच्या आहेत, 25 निवडायच्या आहेत. अनलिमिटेड आपल्याला जेवढ्याही शाळा निवडायच्या असतील तेवढ्यापैकी सगळ्याच्या सगळ्या शाळा आपण निवडू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त चान्सेस आहे तो जिल्हा सुरुवातीला निवडायचा किंवा ती शाळा सुरुवातीला निवडायची आहे. नाहीतर मग फार गोंधळ होऊन जाणार आहे. जर का समजा तुम्हाला मार्क बऱ्यापैकी आहे आणि तुम्ही एक नंबरला एखादी संस्था निवडली आणि 2 नंबरला एखादा जिल्हा परिषद शाळेला प्रेफरन्स दिलेला आहे, तर अशा वेळेस जर का तुमची निवड त्या खाजगी संस्थेमध्ये 1 नंबरला प्रेफरन्स दिल्यामुळे त्या ठिकाणी जर झाली तर तुमचा क्रमांक त्या पवित्र पोर्टलवरून ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या 1 नंबरला सिलेक्शन झालं त्याच शाळेवर जावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्रेफरन्स आपल्याला फार काळजीपूर्वक द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे फार विचार करून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यानंतर लॉक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर जो काही आपण रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP आपण एंटर केल्याच्या नंतर ते पूर्णपणाने लॉक होणार आहे आणि आपला पसंतीक्रम पवित्र पोर्टलच्या थ्रू शासनापर्यंत जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती पसंतीक्रम नोंदवण्याच्या बाबतीमध्ये सध्याच्या घडीला मिळालेली माहिती. यामध्ये 19-20चा फरक होऊ शकतो, किंचितसा चेंजेस होऊ शकतो कारण ही प्राथमिक माहिती आहे. परंतु मॅक्झिमम जे काही पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवण्यासाठी वेळ मिळणार आहे तो किमान याच प्रकारची प्रोसेस असणार आहे. मित्रांनो, मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.